गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राईट अ प्रोग्राम टू परफॉर्म द ब्लॉक ट्रान्सफर ऑफ 10 नंबर्स. ब्लॉक ट्रान्सफर 10 नंबर दिलेले 10 नंबरचा आपल्याला ब्लॉक ट्रान्सफर करायचा आहे 8086 मायक्रो प्रोसेसरच्या पुढे. तर सुरुवात करतो आपण डॉट मॉडेल स्मॉलने. डॉट डेटा मध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. दोन आपण काय घेतलं इथं ऍरे घेतलेले. किती घेतले नंबर? 10 नंबर घेतला. म्हणून आपण काय केलं, एक गोष्ट लक्षात घ्या, राईट एलपी टू परफॉर्म ब्लॉक ट्रान्सफर ऑपरेशन 10 नंबर बाय युझिंग 8 बिट. 8 बिटचा आहे लक्षात ठेवा. याच्यामध्ये 16 बिटचा पण कोड येतो, पण हा कसला आहे 8 बिटचा आहे. तर आपण स्टार्ट केलं डॉट मॉडेल स्मॉल डॉट डेटा मध्ये व्हेरिएबल आपण डिक्लेअर केले 10 नंबर्स दिलेले टायटल मध्ये. म्हणून आपण 10 नंबर्स घेतले 1 to 10, 1H 2H 3H 4H 5H 6H 7H 9H 10H. त्यानंतर SRC अंडरस्कोर ARR DST अंडरस्कोर ARR. म्हणजे काय केलं आपण सोर्स ऍरे आणि डेस्टिनेशन ऍरे घेतला. का घेतला सोर्स आणि डेस्टिनेशन? कारण आपल्याला ब्लॉक ट्रान्सफर करायचा आहे. ब्लॉक ट्रान्सफर म्हणजे काय, तर सोर्सचा ऍरे हा डेस्टिनेशन मध्ये काय होणार आहे, कॉपी होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. म्हणून त्याला आपण ब्लॉक ट्रान्सफर म्हणतो. आता हा जो कोड पाहणार आहोत आपण हा 8 बिटचा आहे. म्हणून आपण काय वापरलं, डीबी वापरला. क्लिअर. त्याच्यानंतर डॉट कोड मध्ये आपण काय करतो, मेन ऍक्च्युअल कोड आपण स्टार्ट करतो. मूव एक्स कॉमा @ डेटा, मूव ds कॉमा x सिंटॅक्स आहे, यू नो दॅट. देन नेक्स्ट स्टेप मूव cx कॉमा 10. आता बघा मूव cx कॉमा 10. cx काय आहे, cx इज नथिंग बट द काउंटर. काउंटर किती आहे 10. काउंटर म्हणजे नंबर्स ऑफ एलिमेंट्स. किती आहे टोटल 10 घेतलेला आपण. 10 चा ऍरे म्हणून आपण काय घेतले इथं cx 10 घेतला. म्हणजे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स cx काउंट केले 10 आहे. त्यानंतर मूव si आणि di दोन लागणार आहे. si का लागणार, सोर्स साठी. di का लागणार, डेस्टिनेशन साठी. मग si घेतला आपण ऑफसेट str अंडरस्कोर r. str अंडरस्कोर r काय तुमचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय 1 to 10 नंबर्स आहे. त्यानंतर मूव di कॉमा ऑफसेट dst अंडरस्कोर r. dst अंडरस्कोर r काय तुमचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऍरे किती आहे 10 यायचे. ओके. त्याच्यानंतर एक लेबल घेतले आपण, कारण आपल्याला लूप फिरवायचा आहे. लूप का फिरवायचा आहे, कारण आपल्याला ब्लॉक ट्रान्सफर करायचा आहे 1 to 10 नंबर्स. म्हणून आपण एक लेबल दिली, लूप फिरवला. मूव एल कॉमा एस आय. आता सांगा एस आय काय आहे तुमचा, टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स. त्याच्यामध्ये मूव होत आहेत एल या रजिस्टर मध्ये. एलच का घेतला, कारण हा 8 बिट आहे म्हणून. जर 16 बिट राहिला असता तर आपण एक्स घेतला असता. ओके. आता एल वापरला. एस आय एल मध्ये मूव झाला. मग एल नंतर म्हणजे आता एस आय एल मध्ये आला. मग एल मध्ये किती कोणते नंबर आहेत 1 to 10. त्याच्यानंतर एल कशामध्ये मूव केला आपण, डीआय मध्ये. म्हणजे इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं काय होतंय, स्वॅपिंग होते, कॉपी होते. एस आय चे एलिमेंट्स एल मध्ये मूव केले. नंतर नेक्स्ट स्टेपला काय केलं आपण, एल चे एलिमेंट्स डीआय मध्ये मूव केले. त्याच्यानंतर इन्क्रीमेंट एस आय इन्क्रीमेंट डीआय, आयएनसी एस आय आयएनसी डीआय. का केलं, कारण नेक्स्ट स्टेपला जाणार ना तो. मग नेक्स्ट स्टेपला जाण्यासाठी आयएनसी एस आय वापरलं आणि पुन्हा डेस्टिनेशन नेक्स्ट याच्यासाठी जाण्यासाठी आपण आयएनसी डीआय वापरलं. त्यानंतर लूप अप, पुन्हा अपला जाईल असं कुठपर्यंत पर्यंत 1 2 3 4 5 6 अप टू 10 पर्यंत. म्हणजे cx हा जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत. म्हणजे 10 नंतर काय होईल 9, नंतर 8, नंतर 7 अप टू कुठपर्यंत 0 पर्यंत. म्हणजे पूर्ण एक एक काय होतील, पूर्ण कॉपी केले जातील सोर्स मधून डेस्टिनेशन मध्ये. त्याच्यानंतर एंड जे सेगमेंट आहे त्याला आपण एंड केला आणि शेवटी एंड केला. ओके. तर हा कोड 8086 मायक्रो प्रोसेसर परफॉर्म द ब्लॉक ट्रान्सफर ऑफ 8 बिटचा होता. आता सेम क्वेश्चन जर 16 बिटचा पाहिजे असेल तर नेक्स्ट व्हिडिओला आपण ब्लॉक ट्रान्सफर ऑफ 16 बिटचा कोड पाहणार आहोत. जर हा कोड तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.